दादा, मी सगळीकडे शोधलो, कुठेच नाहीये मीरा वहिनी. हे अति होतंय मीराचं. मीरा इतकं टोकाचं वागेल मला अजिबात वाटलं नव्हतं. अनबिलिव्हेबल. मागे एकदा तुमचं सॉर्ट आउट करण्याबद्दल बोलणं झालं होतं ना? एकदा नाही अनेकदा झालंय. तिला समजावून प्रेमाने सांगितलं की आपण एकत्र सोल्युशन काढू, पण ती ऐकायला तयार नाहीये. तिची बाजू सोडायला तयार नाही, कोऑपरेट करत नाहीये. अशी का वागतेय ती? नेमकं काय हवंय तिला? तिला आईला शिक्षा द्यायची. व्हॉट? शिक्षा म्हणजे? तिच्या बाबांचं असं म्हणणं आहे ना, म्हणून तिलाही असं वाटतंय की आईला शिक्षा व्हावी. शिवनाथ, शेवटी तू इथे परत आलास. तू किती प्रयत्न केलास ना, तरी तुझी ती मुलगी आणि ती महागौरी मला हरवू शकत नाहीत. माझ्यावर मात करू शकत नाहीत. तुला थांगपत्ता सुद्धा लागला नाही ग माझ्या नसण्याचा. अगं माया, तू इकडे काय करतेस? हा माया, अगं तू घरातून निघून गेलीस तर घर कसं सुनं सुनं होईल ग. आणि अजित कसा राहू शकेल तुझ्याशिवाय? हा हस हस हसून घे मंजिरी. अगं देवी आईने तिच्या शक्तीचा एवढासा अंश वापरला फक्त, आणि तुझी ही अवस्था झाली. शिवनाथ, तुझी अवस्था तर माझ्याहून वाईट आहे. आणि हे काय केलंस तू? एका मुलीचं आयुष्य वाचवण्यासाठी दुसरीचं उद्ध्वस्त केलंस. हा तुझ्या दृष्टीचा दोष आहे. स्वार्थ नव्हता माझा, नियती होती. आणि त्या निर्णयाने शेवटी दोघींचंही भलंच होणार आहे. बास, रूप बदलून खूप खेळलास तू, पण आता तुझा खेळ संपलाय शिवनाथ. खेळ रूपाचा नाहीये का कायदा शिणी, विश्वासाचा आहे. आणि या खेळामध्ये तुझा पराभवच होणार आहे. पराभव माझा का तुझा हे विसरू नकोस की तू माझ्या पायाशी येऊन कोसळलाय शिवनाथ. शरीर कोसळलं असलं तरी मन हरलं नाहीये अजून. हरलायस तू, शरीराने पण आणि मनाने सुद्धा. इथेच गाडून टाकेन मी तुला. शरीर गाडता येईल, सत्य गाडलं जाणार नाही. सत्य तेच असतं जे जिंकतं, आणि मी जिंकतेय. मी जरी पडलो असलो ना, तरी माझी मीरा अजून ताठ उभी आहे.
आणि जोपर्यंत ती उभी आहे ना, तुझा विजय होणं शक्य नाही. मीरा, किती फालतू आणि निराधार विश्वास आहे रे तुझा तुझ्या मुलीवर. तू बाप आहेस ना म्हणून भावनिक बोलतोयस. मी शक्ती आहे म्हणून जिंकते. एक लक्षात ठेव मंजिरी, शक्तीला भावना नसली ना की शाप होतो तिचा. शाप. शाप शाप तर तुला भोगावे लागणार आहेत जीवनात. आयुष्यभर भटकत राहशील तू. मार्ग नसलेल्या वाटेवर चालत राहशील आणि आपलं अस्तित्वच मुळात काय आहे हा प्रश्न पडत राहील तुला. तुझ्या सत्यासोबत भटकत राहशील तू. भटकत राहशील. जा शिवनाथ जा. मंजिरी, माया, माया, अनन्या, मायाला कुठे पाहिलंस का ग? नाही माहित. अगं पण इथे जाता येताना कुठे दिसली का तुला? इथेच बसली असं तू म्हणून विचारलं. मी काय वॉचमॅन आहे का? आगाऊपणाने उत्तर देऊ नको हं मला, आधीच सांगते. मी फक्त तुला विचारलं मायाला बघितलंस का म्हणून. तिला कुरवाळ्यात बस म्हणून सांगितलं नाहीये तुला मी. नाही माहित. आता काय करू? तुला विचारलं की अर्थच नाही. माया, 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 हे गेली आता ही. मी निघतो, नाहीतर नर्मदाला संशय येईल. बाबा तर मगाशीच नर्मदा आत्या शोधत असेल असं सांगून निघून गेले होते. मग आत्या अजूनही का शोधतायत मायाला? बाबा नक्की कुठे गेले असतील? आणि मीराही कुठे दिसत नाहीये.